फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून सुरेश धस आक्रमक झाले। महिला डॉक्टरच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे। मग यात खासदार असो किंवा दबाव टाकणारे त्यांचे पीए असो, त्यांनाही या प्रकरणात आरोपी ठरवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीसांकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षेवर नाहीये, तर विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात काय कारस्थान करता येईल यावर आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने वाढताना दिसतायत असंही राऊतांनी म्हटलंय। राऊतांच्या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाहीये, तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे असं बन म्हणाले। पालघरमध्ये साधू मारले तेव्हा गप्प का होतात? बाजेच्या वसुलीसाठी नाही, तर लोकांच्या सेवेसाठी देवाभाऊंचं सरकार आहे असा दावा त्यांनी केला आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या ही जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना असल्याचं माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी म्हटलंय। या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे। फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केला। यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी केला आहे। सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। वयानुसार कधीतरी थांबायचं का असा माझ्या मनात प्रश्न असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। शिरसाट यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर गेले असून या दौऱ्यात ते वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। महायुतीत एकमेकांवर होणाऱ्या टीकांबाबत ते चर्चा करणार असल्याचं कळतंय। टीका टाळून एकजुटीनं काम करावं असं शिंदेंनी म्हटलं। नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना कर्जमाफीवर बोला अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही। योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू। नुकसान भरपाईसाठी 31,000 कोटी रुपये लागले असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिवंगत आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या दोन्ही मुलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। यामुळे नांदेडमध्ये शरद पवार गटाला खिंडार पडलं। यावेळी नवाब मलिक, बाबासाहेब पाटील, प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं 150+ टार्गेट आहे। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी केली जाते। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षासोबत बेईमानी केली त्याच्या घरात घुसून मारू असं वादग्रस्त वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय। येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। 25 ते 30% कमिशनशिवाय नगरपरिषदेत कोणतंही काम झालं नाही असा आरोप भाजप नेते परिणय फुकेंनी केला। यामध्ये कोट्यवधींचा घोटाळाही झाला असल्याचं त्यांनी सांगितलंय। नगरपरिषदेत आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू असा इशाराही त्यांनी दिलाय। खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावर धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। जैन मंदिराची जागा खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या मार्फत मोहोळांनी केला, याचा जाब नक्कीच फडणवीसांनी विचारला असेल असं धंगेकर म्हणाले। मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगेंनाही निमंत्रण होतं। आयोजकाला न सांगता जरांगे यांना निमंत्रण दिल्यानं गडबड झाल्यानं कार्यक्रम पुढे ढकलल्याची चर्चा आहे। सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजपचेच कान टोचले। जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर, तर बाहेरून आलेले सावजी चिकन असं समजू नका असंही गडकरींनी म्हटलं। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील निवडणूक अधिकारी पैसे घेऊन मतदार यादीत नावं नोंदणी करतात असा गंभीर आरोप केला होता। या आरोपांवरून आता मनसे आक्रमक झाली। मनसेच्या शिष्टमंडळानं नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। मंदा म्हात्रेंच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। जिल्हा परिषद निवडणूकपूर्वी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उणेगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला।
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला। अवकाळी पावसामुळे ऊसाची वाढ म्हणावी तशी झालेली नाही। गतवर्षीच्या प्रमाणात ऊसाची रिकव्हरी आता अर्धा टक्का कमी झाली आहे, त्यामुळे सगळ्याच बाजूने साखर उद्योग अडचणीत असल्याची प्रतिक्रिया देसाईंनी दिली आहे। शरद पवार गटाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी माजी सभापती मुनीर पटेल यांची निवड झाली आहे। यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते, मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि शरद पवार गटात प्रवेश केला। नांदेड जिल्ह्यात ओबीसी नेत्यांमध्ये उभी फूट पडली आहे। काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजाकडून विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र आता या मोर्चाला आमचा पाठिंबा नसल्याचं मनोहर धोंडेंनी सांगितलंय। नांदेडमध्ये होणाऱ्या मोर्चाला राज्यातील कोणताही ओबीसी नेता येणार नसल्याचं देखील स्पष्ट केलंय, त्यामुळे मूळ ओबीसी नेते कोण असा संभ्रम निर्माण झालाय। नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार की नाही याबाबत संभ्रम आहे। मित्रपक्षांनी तयारी दाखवली तर चर्चा करू असं भाजप नेते खासदार अशोक चव्हाणांनी म्हटलं। यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुती तुटू नये ही आमची भावना आहे, जर जमलं नाही तर आमची स्वबळाची तयारी आहे असं चिखलीकर म्हणाले। मुंबईत 2 लाखांहून अधिक बांगलादेशी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। हे बांगलादेशी अनधिकृतरित्या ओला, उबर, बांधकाम साइट्स, फेरीवाले, मेहंदीवाले म्हणून काम करतात। तर सरकारनं विशेष मोहीम राबवून त्यांची ओळख पटवावी आणि त्यांना परत पाठवावं असं सोमय्या म्हणाले। राजापूर तालुक्यात शरद पवार गटाला खिंडार पडलं। तालुका प्रमुख आबा आडिवरेकरांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। राजापूरचे शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला। पुण्यात जैन समाज आक्रमक झाला। जैनांनी मुरलीधर मोहोळ यांना घेराव घालत घोषणाबाजी केली। जमीन व्यवहार रद्द करण्याची आणि ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी जैन समाजानं केली।